असणारे जुने खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आहे. तर मित्रांनो, लढतीला आपण प्रारंभ करतोय उपांत्य फेरीची दुसरी लढत. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांच्या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ माबळी काष्टेवाडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. नईन चौगुले गुड स्टार्ट या ठिकाणी घेताना आपण पाहतोय. प्रयत्न दमदार या ठिकाणी दाखवताना युवराज नवरंग थोडासा अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर करत होता. एक चांगल्या प्रकारचं असणारं कॉम्बिनेशन जरूर आहे, ते संघर्षाच्या माध्यमातून येतोय. पुन्हा एकदा शुभम आजचा दिवस आपल्या सर्वांग सुंदर खेळानं दसपटीमध्ये गाजवला. तोचा गुणवान खेळाडू मूळचा सावर्डा इथं हा खेळाडू आहे. या ठिकाणी थोडंसं स्लिपिंग जरूर होत आहे. बॉडी बॅलन्स महत्वाचा असतो कबड्डीमध्ये. सातत्याने खेळाडू खेळतात. थोडासा थकवा तर जरूर असणार आहेत, काही शंका नाही. बाबांची आठवण या नावानं जर्सी परिधान केलेली आपण पाहतोय. एक जुनी आठवण आहे मित्रांनो. आपण ठाणे येथे राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाली त्यावेळेला रत्नागिरी संघानं पुणे संघावरती मात केली होती. आणि आपल्या रत्नागिरी संघाचे आपल्या सर्वांचे असणारे लाडके स्वर्गीय दिलीपराव शिंदे हे त्याच मैदानामध्ये कबड्डीच्या प्रेमाखातर तिथं होते. आणि तिथंच मैदानामध्येच त्यांना कबड्डीसाठी वीरमरण आलं होतं. त्यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देताना बाबांची आठवण या नावानं जर्सी परिधान करताना हा चमू. अक्षय शिंदे आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आहे अक्षय. एक चांगली पकड जरूर होते. संघर्षाच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. प्रयत्न दमदार होता. एक मोठा संघर्ष जरूर करणार यात काही शंका नाही. दोन्ही सुवर्ण महोत्सव परंपरा असणारी दोन्ही महत्वाची मंडळ कोकणातली, चिपळूण तालुक्यातली. या ठिकाणी आपण पाहतो रोहन नवरंग आक्रमण चढवण्यासाठी स्वप्नील शिंदेच्या दिशेनं चाणक्याशी नजर आहे. हे नवोदित सितारे रोहित गमरे सर खूप मोठी मेहनत आपल्या माध्यमातून हे सगळे खेळाडू घडवण्यासाठी. अमोल पवार, ऋषिकेश भोजने, ओंकार येतोय आक्रमण चढवण्यासाठी. ओंकार शिंदे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी गतवर्षीच्या पनवेलच्या राज्यस्तरीय स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट एक पकड करणारा गुणवान खेळाडू होता. एक चांगला रेडर देखील या संघाचं एक चांगलं टीम कॉम्बिनेशन जरूर होतं ओंकारच्या माध्यमातून. त्या ठिकाणी त्याला रेडर म्हणून त्याला सन्मानित केलं होतं. तर स्पर्धेतले सर्वोत्तम खेळाडू दोन होते. एका बाजूला अभिषेक भोजने आणि दुसऱ्या बाजूला मिडलाईन रायगड कर्जतचा सुयोग गायकर. दोघांना देखील स्पोर्ट्स बाईक देऊन त्या ठिकाणी सन्मान केला होता. पनवेल इथे ओंकार शिंदे आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असेल. आणि इथं मात्र जबरदस्त टीम कॉम्बिनेशन संघर्षाच्या माध्यमातून. गुड स्टार्ट या ठिकाणी पण पाहताना संघर्षाच्या माध्यमातून अत्यंत ताकदवान असा हा चमू आहे दसपटीचा. आणि इथं मात्र परीक्षित शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवताना आणि पॉइंट अर्थात घेताना सर्वांचा लाडका स्वप्नील शिंदे या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आहे. डिफेन्स असणारा बेताज बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिला. आता प्रोच्या माध्यमातून अनेक मैदान गाजवलेले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून आपण स्वप्नीलला पाहतो. आकाश हा देखील एक तितक्याच ताकदीचा तुला मुलाचा संघ आहे. कुमार गटातनं दमदार प्रदर्शन स्कूल नॅशनल साठी ज्याला आपण पाहिलं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमणासाठी शुभम नवरंग. दसपटीचे प्रशिक्षक जितेंद्र शिंदे, व्यवस्थापक विजय घाणेकर,
नईम चौगुले सूर गवसणं फार महत्वाचं या स्पर्धेच्या निमित्तानं. आजची रात्र अत्यंत महत्वाची आहे. सुरेख प्रयत्न नईम चौगुलेचा आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेनं, ज्या ठिकाणी युवराज नवरंग आहे. गुड स्पोर्ट्समन स्पिरिट. पंचांचं बोट वरती व्हायच्या अगोदरच आपण बाद आहोत हे काळीज लागतं, मोठं औदार्य लागतं आणि हीच एक खेळाडूची असणारी गुणवत्ता असते. आपण एक चांगल्या प्रकारचा असणार भविष्यातला असणारा स्पोर्ट्समन पण दाखवण्याची. शैलेश एडगे या ठिकाणी आक्रमण चढवण्यासाठी सज्ज आहे. नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज असेल. कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. कालच्या दिवशी देखील दापोलीमध्ये आपण पाहिलं होतं की अंतिम सामन्यात मोठा फरक होता. गजानन संघर्ष केळशी एक महत्वाचा पॉइंट पुन्हा एकदा मिळताना संघर्षासाठी. मात्र कमबॅक करण्याची मोठी क्षमता आहे ती दसपटीकडे आपण पाहिलेलं आहे. काल दापोलीमध्ये मध्यंतरापर्यंत मोठी आघाडी होती ती गजानन संघर्ष केळशीकडे. मात्र स्वप्नील शिंदेचा असणारा जबरदस्त डिफेन्स, त्याला लाभलेला समर्थ साथ नईम चौगुलेची आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. 37 विरुद्ध 35 अशी सामना झाला होता त्या ठिकाणी रणझुंजार जालगाव इथे. आणि इथं मात्र मोठी चूक, त्याच्या प्रत्युत्तर गुणामध्ये शेष शिंदे नाही येतो आक्रमणासाठी. आपण पाहतो आजच्या रात्रीतली महत्वाची लढत 2-2-2 असा चमू आहे त्याला परतवण्यासाठी. विद्युत प्रकाश होता देखण्या लढतीचे आपण साक्षीदार. या अगोदर वाघसाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी या संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला दिमागदार प्रवेश. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मोठी चूक युवराज नवरंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचा प्रत्युत्तर गुणामध्ये जरूर होताना संघर्ष या ठिकाणी आपण पाहतो तो शैलेश एडगे. नईम चौगुलेचा असणारा विस्फोटक खेळ अनेक स्पर्धांमधून आपण अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. आजच्या रात्री देखील त्याच प्रकारचा कमबॅक वेळ महत्वाचा आहे. मात्र यंगस्टर्सनी केलेली कमाल पूर्वार्धामध्ये संघर्षानं खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न जरूर झाला, यात काही शंका नाही. आणि इथं मात्र मोठी चूक होते. या ठिकाणी अनुभव महत्वाचा असतो मित्रांनो. आणि आपण पाहिलं की पूर्वार्धामध्ये सुरुवात अत्यंत दमदार, मात्र कमबॅक करताना पुन्हा एकदा दसपटी आपलं लौकिक साजेसा कमबॅक दसपटीच्या माध्यमातून. शुभम नवरंग शेषच्या दिशेनं एक चांगली बॅकिंग देण्याचा प्रयत्न जरूर. पंचामची चढाक्षा आहेत. आता 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काय ठरवणार. नईम आक्रमणात यशस्वी होतोय की त्याला डिफेन्स मध्ये ट्रॅप केलं जात आहे, चारी मुंड्या चित केलं जात आहे, येणारा काय ठरवणार. शुभम इडकेवरती आक्रमण, त्याचं प्रत्युत्तर गुणामध्ये. शुभम नवरंग सुरेख सध्या असेल गिरकी छान पद्धतीने आपण पाहतोय. चांगली फ्लेक्सिबिलिटी आणि आपण पाहिलंय आकाशच्या दिशेनं असणार नजर, आकाश शिंदेच्या दिशेनं. त्याचं प्रत्यंत गुणामध्ये पुन्हा एकदा होताना क्या बात आहे. नईम चौगुले एक विस्फोटक असा खेळाडू आहे. संधी दिली स्वप्नील शिंदे आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न दसपटीच्या कातवड गावचा असणारा सुपुत्र. इथं मात्र आपण पाहिलं तर प्रणय साबळे जो डिफेन्स मध्ये अयशस्वी ठरताना पॉइंट मिळताना तो प्रतिस्पर्धी संघर्षावर पहिल्यांदा बदलतं चित्र आपण पाहतोय दसपटी आणि संघर्षाच्या माध्यमातून.
जरूर होतं, यात काही शंका नाही. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपण पाहतो दोन या ठिकाणी डिफेंडर, एका बाजूला रोहन नवरंग, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम नवरंग. सावर्ड्यातल्या दहिवली गावची असणारी ही रत्न या ठिकाणी आपण पाहतोय खेळताना. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय महत्वाचा असणारा क्षण या ठिकाणी आपण पाहताना. आणि इथं आता पुन्हा एकदा शुभम नवरंग आक्रमणासाठी सज्ज असेल. सामन्यात पूर्वार्धात संघर्ष एक चांगला स्पीडनं आपण पाहिलं तर लीड घेतलं होतं, मात्र कमबॅक केलं तर दसपटीनं. आणि इथं श्रेयस शिंदे प्रयत्न दमदार होताना आणि आपण पाहतोय गुणातला असणारा फरक कमी करत पुन्हा एकदा स्कोरबोर्ड कडे पाहता जरा दसपटीसाठी जर मित्रांनो आपल्या अनुभवाच्या जोरावरती दमदार प्रयत्न केला. चांगली सुरुवात जरूर होती ती संघर्ष करून. अक्षय शिंदे ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना या ठिकाणी आपण पाहताना एक महत्वाचा पॉइंट मिळतोय. पुन्हा एकदा तो दसपटीसाठी आक्रमण चढवायचं आहे. शनी शेडगे रनिंग हॅटॅच करायचं आहे. आपण पाहतोय प्रयत्न दमदार पुन्हा एकदा या शैलेशच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न. रोहित गमरे या संघाचे असणारे प्रशिक्षक म्हणून खूप मोठी मेहनत सह्याद्री क्रीडा संकुलामध्ये नेहमीच या खेळाडूंना तयार करण्याचं काम देखील करत असतात गमरे सर. एक महाराष्ट्राचे असणारे माजी प्रशिक्षक, माजी राष्ट्रीय खेळाडू म्हणून मोठी कारकीर्द. आपल्या मुंबई पोलीसचा रोहन गमरे यांचे असणारे सख्खे भाऊ, गाव चिपळूण तालुक्यातल्या दसपटीतला अढरे. संघर्षानं संधी दिली आणि निश्चित स्वरूपात अनेक खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मित्रांनो आपण खेळाकडे वळतोय. रोहन नवरंग आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना संघर्षाच्या माध्यमातून एका बाजूला श्रेय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याचा आणखी एक साथीदार परीक्षित शिंदे. अशी जोडी आहे कुपरक्षकाची. अक्षय शिंदे येतो आक्रमण चढवण्यासाठी. नवतरुण मित्रमंडळ बाभळे काष्टवाडीची ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत असताना आजची रात्र अत्यंत महत्वाच्या विद्युत प्रकाश ज्योतातला देखण्या लढतीचे आपण साक्षीदार. दसपटी की संघर्ष येणारा काळ ठरवणार. यामध्ये कोण अंतिम फेरीसाठी पात्र होणार. या जर्सी नंबर 7 सूरज कांबळे. थोडी मोठी चूक जरूर होते या स्पर्धेच्या निमित्तानं सूरजच्या माध्यमातून. काय स्ट्रॅटर्जी असेल. पुन्हा एकदा काही क्षणांच्या विश्रांतीनंतर शुभम नवरंग येतोय आक्रमण चढवण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय आजची रात्र अत्यंत महत्वाची असेल. याबद्दल मागचाही समोर कोण भिडणार आहे या दोन संघांमधला, याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. आपण पाहणार आहोत. सामना अत्यंत चुरशीचा होणार, यात काही शंका नाही. काय स्ट्रॅटर्जी आहे, काय डावपेच आहेत हे आपण जरूर पाहतोय. एक महत्वाचा बोनस पॉइंट जरूर घेताना हा शुभम नवरंग आपल्या संघर्षासाठी. तर दुसऱ्या बाजूला नईम चौगुले आक्रमण चढवण्यासाठी. आता 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असणाऱ्या चढाईतच गुण घेणं क्रमप्राप्त असेल. एक चांगली कव्हर जरूर असेल. चांगला टीम कॉम्बिनेशन संघर्षानं जरूर राखलेला आहे. आणि इथं मात्र ताकद निश्चित स्वरूपात कमी पडताना जरूर आपण पाहतोय. थेट पायांवरती आक्रमण चढवत होतो सूरज कांबळे, मात्र प्रत्युत्तर गुणामध्ये होताना ते दसपटीसाठी नईमच्या माध्यमातून चेने शेडगे सज्ज असेल. सुरेख प्रयत्न या ठिकाणी होताना एका बाजूला आपण पाहतोय ओंकार आहे. संघर्ष गटामंडळ चिपळूणची नुकतीच एक 71वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. ती कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलामध्ये अंतिम सामना चिपळूण अ संघाने चिपळूण ब संघावर पुरुष गटात मात केली. तर महिला गटात खेडनं चिपळूणवरती मात केली होती. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक महत्वाचा पॉइंट पुन्हा एकदा मिळताना आपण पाहतोय. तो संघर्षासाठी कमबॅक करतोय. एक एक गुण हेरत आपण संघर्षाचा असणारा चमू
सामन्यातलं बदलतं चित्र जरूर आपण पाहताना शुभम नवरंग आता आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. अतिशय चांगली अशी फ्लेक्झिबिलिटी आहे, शरीर यष्टी आहे. या शुभमच्या माध्यमातून चांगली गिरकी घेण्याचा प्रयत्न जरूर होताना. आजची रात्र अत्यंत महत्वाचा आहे. अनेक खेळाडूंनी आणि क्रीडा रसिकांनी वाहवा केलेली आहे संघर्षाची कालच्या खेळाची. मोठे खेळाडू आहेत. आपण पाहतो दसपटीचे ओंकार आक्रमण चढवण्यासाठी सज्ज होत आहे. देखील दसपटीतला एक महत्वाचा असणारा चेहरा, एक महत्वाचा हिरो. शिखर तटकरे आपल्याला पाहता येत नाहीये. 3 वर्ष राज्य संघाला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. स्वप्नील शिंदेनं संधी दिली महिंद्रा अँड महिंद्रा या संघात, तोच शिखर तटकरे. शैलेश शेडगे आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना आणि इथं मात्र पाहतोय श्रेयस शिंदेचा असणारा प्रयत्न करतोय. त्याचा प्रत्युत्तर गुणामध्ये जरूर होत आहे. एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न जरूर होताना सामना अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत आपण जरूर पाहतोय. ऋषी भोजने, रोहित गंभीर आणि अमोल पवार आपल्या खेळाडूंवर बेहद खुश असणार काही शंका नाही. चांगली स्टार्ट देताना आपण हे पाहतोय त्यांचे असणारे सर्व यंगस्टर्स. एक महत्वाचा बोनस पॉइंट अक्षय शिंदे, TMC ठाणे महानगरपालिका. आजची रात्र अत्यंत महत्वाची मित्रांनो. वाघजाई समोर कोण भिडणार आहे, येणारा काळ ठरवणार. काल देखील एक छान लढत आपण पाहिली होती संघर्षाची धूप तापेश्वर समोर. 18-18, 19-19, 20-20 आणि 21-21 शेवटच्या क्षणी 2 गुणांनी संघर्षानं धूप तापेश्वर बिलसोडे रत्नागिरी या संघावरती मात केली होती आणि क्वार्टर फायनलला प्रवेश केला होता. पुन्हा एकदा शुभम नवरंग बंधूचं मोठं योगदान संघर्षासाठी युवराज असेल, शुभम असेल आणि रोहन आहे. 3 बंधू या ठिकाणी आपण पाहताना संघर्षासाठी प्रयत्न दमदार होतोय. प्रदीप नरवालची डुबकी पाहिजे होती मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं प्रयत्न दमदार या ठिकाणी. ओंकार समर्थ साथ आकाश शिंदेची आणि त्याचा प्रत्युत्तर गुणामध्ये आपण पाहतो. काही क्षणात आपण पाहतो रत्नागिरीचे माजी आमदार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय श्री सुरेंद्र उर्फ बाळासाहेब माने यांच्या ठिकाणी आगमन होईल. शैलेश शेडगे आक्रमणासाठी सज्ज असेल या ठिकाणी आपण पाहताना. अक्षय शिंदे आणि परीक्षित शिंदे यांच्या दिशेनं चाणाक्षाची नजर जरूर आहे. एक महत्वाचा बोनस पॉइंट घेताना आपल्या संघासाठी गुणातला फरक कमी करण्याचा प्रयत्न जरूर होताना. थोडस स्मिता असे ऋषी भोजने आणि रोहितच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. अक्षय शिंदे 5च्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी आपण पाहताना. आजची रात्र अत्यंत महत्वाची आणि या ठिकाणी आपण पाहिलं शेवटच्या क्षणी छान बॉडी बॅलन्स होताना संघर्षाचा असणारा टीम कॉम्बिनेशन. काय होतं मित्रांनो संघर्षासाठी ठाणे महानगरपालिकेच्या गुणवान खेळाडूची असणारी पकड या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या हाफचा चालले असलेला सामना अतिशय ताकदवार. शैलेश एडगे आक्रमणासाठी सज्ज आहेत. एडगे सर या ठिकाणी आपल्या शैलेश असणारा खेळ या ठिकाणी अनुभवताना
सन्माननीय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचे स्वीय साहेब, ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये दमदार प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा नाईम चौगुले आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असेल. आजच्या रात्रीतल्या या महत्वाच्या लढतीत आपण पाहताना 2-2-2 असं चमू त्याला परतावण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. संघर्षाच्या माध्यमातून खूप मोठा संघर्ष जरूर आहे आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला असेल. तो संघर्षाच्या माध्यमातून तितकाच महत्वाचा असणारा एक बोनस पॉइंट मिळताना आपण पाहतोय. तो नमस्कार क्रीडा रसिक, आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळाकडे वळणारा मध्यांतरानंतर 2 गुणांची असणारी आघाडी दसपडीकडे आहे. दुसऱ्या बाजूला संघर्ष आपण प्रयत्न दमदार करताना या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. एक चांगलं कम्बॅक करायचं आहे. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवतरुण मित्रमंडळ बाबळे काष्टवाडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. उपांत्य फेरीची दुसरी लढत दसपडी आणि संघर्ष यांच्या दरम्यानची. आक्रमणासाठी येताना रोहन नवरा, त्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्याने मला प्रायोजित केली ते प्रसाद सुर्वे संगमेश्वर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सर, मनापासून स्वागत आपलं. सन्मान्य प्रसाद सुर्वे संगमेश्वर. नाईम चौगुले पहिल्या ट्रॉफीसाठी 7,000 रुपयाची असणारी ट्रॉफी यासाठी त्यांनी प्रायोजकत्व दिलं. त्या देणगीदारांना आपण या ठिकाणी प्रसादजींना आपण सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं स्पेशल सन्मान. नवतरुण मित्रमंडळ बाभळे काष्टेवाडीचा हा विशेष सन्मान. विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार. इथं ट्रॅप करताना आकाश आणि साथ द्यायचे आपण पाहतोय ओंकारला. पुन्हा एकदा नाईम चौगुले आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असणार. विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीचे आपण साक्षीदार. आमचे संतोष शिंदे ऑफिशियल पॅनल मध्ये सज्ज आहेत. काही क्षणात आमचे माने साहेब बहुधा मुख्य प्रवेशद्वाराच्या इथं आलेत असं वाटतंय. अंतिम सामना थोड्याच वेळात आपण पाहणार. मोठी चूक जरूर होताना जर्सी नंबर 10 रोहन नवरा. कमबॅक करणं फार महत्वाचा. दसपडी आन बान शान ज्या गावाची आपण पाहतो ते दसपडी. नाईम चौगुले आक्रमण चढवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. संगमेश्वर वासी या खेळाचा असणारा आस्वाद घेताना आजच्या स्पर्धेच्या या महत्वाच्या रात्री थोड्याच वेळात अंतिम फेरीची लढत वाघजाई कोळकेवाडी आणि चालू सामन्यातला विजेता संघ यांच्या दरम्यान होईल. थोडासा कॉन्फिडन्स लूज होताना या यंगस्टर्सचा आपण प्रत्युत्तर पाहतोय. गुणामध्ये स्टार्ट जबरदस्त होती, मात्र उत्तरार्धात आपण जर पाहिलं थोडासा कॉन्फिडन्स लूज जरूर होतं आणि त्याचं प्रत्यंत पॉइंट मध्ये जरूर होत आहे. आकाश शिंदे आणि श्रेष शिंदे महत्वाचा पॉइंट घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 1+2 = 3 पॉइंट्स. या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं रत्नागिरी जिल्ह्यातलं एक महत्वाचं नाव माजी आमदार त्याचबरोबर प्रदेश कार्यकारिणीचे सन्मान्य सदस्य रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष मान्य सुरेंद्र उर्फ बाळासाहेब माने यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम सर. चला आपण आता वळतोय पुन्हा एकदा शुभम नवरंग. करिश्मा दाखवावा लागेल. खेळातला जो पूर्वार्धात केला तोच या शुभमला. प्रयत्न दमदार होताना श्रेष्ठ शिंदेच्या दिशेनं चाणक्याची नजर आपण पाहतो त्या शुभम नवरंगसाठी.
विद्युत प्रकाश होतातली देखणी लढत आहे. यंदाच्या वर्ष दसपडीसाठी देखील महत्वाचा एक चांगली सुरुवात जरूर केली. या अगोदर आपण पहिल्या मानेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपविजेतेपद बाबांची आठवण नावाने असणारी जर्सी परिधान केलेली आहे. दमदार स्टार्ट आपण पाहताना शुभमच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू पुढील खेळाडू आपण पाहताना संघर्षाचा कुठे प्रकारचं दडपण नाही आपण पाहतोय. एकदम फ्री फ्लेक्सिबिलिटी त्याच्या शरीर यष्टीची आपण पाहतो खेळाच्या दृष्टीनं. आता बघूया किती खेळाडू बाहेर आहेत. पंच अत्यंत चाणाक्ष आहेत. जर अक्षय शिंदेसाठी टाळ्या हो जाऊ द्या. ठाणे महानगरपालिका एक गुणवान खेळाडू एक सुपर रेड मिळताना अक्षय शिंदेसाठी प्रयत्न दमदार. आणि आता मात्र आपण पाहतो की मोठ्या गुणसंख्येत फरकात जाताना दसपटीचा संघ या अगोदर बांगसाईनं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हळवाचा प्रयत्न जरूर होताना आपण पाहतोय या शैलेश एडकेसाठी. प्रकाश होतातल्या देखण्या लक्तीचे आपण सर्वजण साक्षीदार. आजची रात्र अत्यंत महत्वाची आहे. धरतीकडे रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या आजच्या या अंतिम खेळी देखील आपण पाहतोय. विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीत आपण पाहतोय उपांत्य फेरीची दुसरी लढत चालली आहे. या ठिकाणी संघर्ष आणि दसपटी यांच्या दरम्यानची आपल्या गाडीवर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री सुरेंद्र उर्फ बाळासाहेब माने यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनापासून स्वागत आपलं. आमचे लियाकत भाई असं दमदार असं खाली वादन करताना खास त्यांना चिपळूण या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. वेलकम, मनापासून स्वागत. आदरणीय मानेसाहेब आपल्या मनापासून स्वागत. शैलेश एडगेची पकड आपण पाहिली आणि त्याचं प्रत्यंतर गुणामध्ये जरूर झालं. आजची रात्र अत्यंत महत्वाची असेल. या चषकावरती नाव कोण कोरणार, येणारा काय ठरवणार. अक्षय शिंदे मॅन फ्रॉम ठाणे महानगरपालिका आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असेल. 3.5 सुपर टॅकल ऑन आहे. आमचे मित्र सन्माननीय योगीजी मुळे मनापासून स्वागत आपलं. साहेबांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. विद्युत प्रकाश होता तर देखण्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार. MH088948 आपण विनंती की आपल्या गाडीमुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा होतोय. प्लीज आपण कोऑपरेट करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय एडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करणारा या स्पर्धेच्या निमित्तानं गजानन जोशी आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा. आदरणीय एडगे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. सन्माननीय गजाननजी जोशी आपणास विनंती आहे की आपण एडगे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं. सन्माननीय आमदार चिपळूण संगमेश्वर आदरणीय शेखरजी निकम सर यांचे स्वीय सहाय्यक आदरणीय एडगे सर यांना या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. आजची रात्र महत्वाची आहे. पूर्वार्धामध्ये अत्यंत छान चाललं होतं. केवळ 2 गुणांचं असणारं लीड होतं ते दसपटीकडे. मात्र कमबॅक केलं पुन्हा एकदा आपल्या अनुभवाच्या जोरावरती दसपटीनं.
एक चांगला प्रयत्न असेल आजच्या दिवसातला कळकवड्यातल्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू शुभम नवरंग फ्रीजचा मानकरी, तर जर्सी नंबर 4 तर जर्सी नंबर 12 अर्थात युवराज नवरंग जो उत्कृष्ट पकड बेस्ट कॅचरचा आजचा मानकरी आहे. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवण्याच्या स्पर्धेत त्याला स्पोर्ट्स सायकल मिळाली होती आज, आणि आज मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित आहेत, लढतायत. समोरचा असणारा संघ आहे तो दसपटी चिपळूण. या ठिकाणी पण जरूर पाहिला, थोडीशी ताकद कमी जरूर पडते, मात्र प्रयत्न अत्यंत दमदार. मित्रांनो जरा खेळाडूंसाठी टाळ्या जाऊ द्या, सगळे नवोदित आहेत मात्र अत्यंत जबरदस्त पद्धतीने किल्ला लढवत आहेत. एक महत्वाची असणं लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना आमची दसपटी अत्यंत दमदार पद्धतीने जाते. त्याचबरोबर आपल्याच संघर्ष इतक्याच ताकदीने हा किल्ला लढवतानाचा प्रयत्न करताना मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तिवरे, रिक्टोली, कादवड, नांदिवसे, ओळी, कळकवणे, खडपोली, पिडांबे, मोरवणे, शिरगाव, कोळकेवाडी, अड्रे आणि टेरव अशी जी 10 गावं आहेत ती शिंद्यांसाठी आणि 2 गावं कदमांसाठी. म्हणजे शिंदे आणि कदमांची त्या काळात शिवकालीन 10 पट कर वसुली करण्याची परवानगी या शिंदे कदम सरदाराला तेव्हा मिळाली होती, आणि तेव्हापासूनच दसपटी हे नाव पडलं. आणि या दसपटीत अनेक काही पाहुणी देखील गावं आहेत जी विस्थापित झालेली गावं, कोयना वेळे असेल जे आपण पाहतो, शहापूर असेल, आणि त्या माध्यमातून काही निमंत्रित असणारे जे खेळाडू असतात नेहमी दसपटीत जात असतात, इकडचे खेळाडू तिकडे जात असतात, अनेक स्पर्धा चांगल्या होत असतात. अक्षय शिंदे आक्रमणासाठी सज्ज असेल. टीम सीचा ठाणे महानगरपालिकेचा हा गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं. विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. आजची रात्र अत्यंत महत्वाची आहे, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार होणार यात काही शंका नाही. सुरेख प्रयत्न या ठिकाणी होताना पुन्हा एकदा दसपटीच्या माध्यमातून जवळपास डबल फिगर्स मध्ये जाताना, दुप्पट गुणसंख्येत जाताना आपण पाहतोय तो दसपटीचा संघ उत्तरार्धामध्ये छान कमबॅक केलं या स्पर्धेच्या निमित्तानं. पुरुष क्रीडा रसिकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, तितकंच आमच्या महिला क्रीडा रसिकांचं. रात्रीचे आपण पाहतोय 12:55 जात आहेत, मात्र ताण भूक विसरून फक्त आणि कबड्डी यासाठी हे सगळे क्रीडा रसिक या क्षणांचा आस्वाद घेताना खऱ्या अर्थाने सगळेच माबळेवासी, संगमेश्वरवासी कौतुकास पात्र आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या महत्वाच्या क्षणी. जागा तोडलीच नाही पाठीमागे पुढे नाचायची सवय झाली. सामन्यातले असणारे काही निर्णायक क्षण शिल्लक असताना आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज असणारा हा एक उगवता सितारा रोहन नवरंग संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण या संघाला लीड करतोय. तर अक्षय शिंदे इरादे स्पष्ट केलेत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुरेंद्र उर्फ बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जी रत्नागिरीत स्पर्धा झाली होती, अंतिम सामन्यात गजानन संघर्ष केळशी या संघानं या दसपटीवरती निसटता असणारा विजय मिळवला होता. मात्र काल जालगाव दापोली रणझुंजार येथे दादा इदाते साहेब यांच्या गौरवार्थ एक स्पर्धा झाली होती, त्या ठिकाणी दसपटीनं त्याच गजानन संघर्षावरती 2 गुणांनी मात केली होती. पराभवाची असणारी परतफेड केली ती दापोलीमध्ये, आणि आज दसपटी एका मोठ्या जोशात या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये चांगलं एक साथ दिली होती, ती संघर्षानं खूप मोठा संघर्ष केला. शेवटच्या 5 मिनिटात 41 दसपटी 19 संघर्ष अशी स्थिती आपण पाहतोय. तो वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघासमोर उकार येतो आक्रमणासाठी. उशिरा क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी आयोजित केलेला राज्यस्तरीय स्पर्धेतला असणारा बेस्ट ट्रेडर
तर त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं स्पर्धेतले जे सर्वोत्कृष्ट खेळाडू होते दसपटीचा त्या काळचा अभिषेक भोजने, तर मिडलाईन रायगडचा असणारा सुयोग गायकर यांना त्या ठिकाणी सन्मान केलं होतं ते बाईक देऊन या स्पर्धेमध्ये. प्रयत्न पुन्हा एकदा दमदार ओंकार श्रेयश छान टीम कॉम्बिनेशन राखलंय दसपटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्षय शिंदे आपल्या अनुभवाच्या जोरावर खूप मोठा प्रतिकार केला, गुणांची असणारी संख्या एक डोंगरात रूपांतरित केली. आपण पाहतोय गुणतालिकेत निश्चित स्वरूपात सरस आहे तो या ठिकाणी दसपटीचा संघ. त्यासाठी दसपटीचे सपोर्टर आपले पाहतोय ऋषी भोजने, बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे नांदेड जिल्ह्याला लीड करणारा गुणवान खेळाडू. आणि अशा प्रकारे मित्रांनो उपांत्य फेरीची दुसरी लढत या ठिकाणी संपते. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी 42 गुण, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 19 गुण, अर्थात 23 गुणांनी हा सामना दसपटी क्रीडा मंडळ दसपटी या संघाने जिंकलाय. आणि या स्पर्धेच्या